चला बॅटर चला आतमध्ये. दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. दिवस क्रमांक 3 मध्ये पहिला सामना आपण पाहतोय. आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू विरोधामध्ये पिंपळगाव यंगर्स. असा आजच्या दिवसभरातील आपण पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. मैदानामध्ये पाहायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. मैदानामध्ये पाहायचा आजच्या दिवसभरातील पहिला सामना आपण पाहतोय. मैदानामध्ये ऑन स्ट्राईक प्रतीक शिंदे, नॉन स्ट्राईक निखिल चव्हाण, गोलंदाजी मार्कवरती काका शितोळे. पहिल्या चेंडूवरती पाहायचं या ठिकाणी एक बहारदार 4 रन चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. प्रतीक शिंदे यांच्या एक अपेक्षित ब्लास्ट आपण पाहिला, 4 धावा. आजच्या दिवसभरातील पहिला चौकार आपण येताना पाहतोय मैदानामध्ये 4 धावांसाठी. 4 धाव्यांनी संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. पुन्हा एकदा कव्हर पॉईंट फोडलाय आणि 4 धावा. सलगचे 2 चौकार आपण पाहतोय प्रतीक शिंदे यांच्या बॅटमधून. दुसरा चौकार, 8 धावा धावफलकेवरती आहेत. पाहूया. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायचं आहे. 4 रन चौकार, 4 धावा. एक तिसरा चौकार येताना पाहतोय. लागोपाठचा तिसरा चौकार प्रतीक शिंदे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय मैदानावरती. धावसंख्या 12 धावा. धावसंख्या आहे ती 12 धावा आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रतीक शिंदे सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकलेत आतापर्यंत. एक आक्रमक खेळी प्रतीक शिंदे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. पाहायचं पुन्हा एकदा मारायला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु 2 धावा एवढा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. चौदा धावा धावफलकीवरती आपण पाहतोय.
पुन्हा एकदा पाहायचंय, पुन्हा एकदा जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहतोय प्रतीक शिंदे यांच्या बॅटमधून. 4 रन चौकार आहे, खणखणीत दणदणीत चौकार मैदानामध्ये आपण पाहतोय. 18 धावा धावपलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 18 धावा आपण मैदानावरती पाहतोय. प्रतीक शिंदे यांनी या षटकामध्ये 4 चौकार ठोकलेत आत्तापर्यंत. एक बहारदार खेळी प्रतीक शिंदे यांची आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा पाहिजे त्या ठिकाणी एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकीवरती धावा पाहिलं तर तब्बल 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय मैदानामध्ये. 19 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय राहू संघाच्या. एक बहारदार खेळी त्या षटकामध्ये आपण पाहतोय. प्रतीक शिंदे यांनी एक 4 चौकार ठोकलेत त्या षटकामध्ये. 19 धावा धावपलकीवरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अमोल नातू गोलंदाजी मार्कवरती. पाहूया अमोल नातू कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. इथून पुढे पाहायचंय. एक चेंडू मारलेला त्या ठिकाणी पाहिजे. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एवना पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न कोणताही नसेल त्या ठिकाणी. 20 धावा धावपलकीवरती आहेत. 1 धाव त्या ठिकाणी एवना पूर्ण होते. पाहायचं आता निखिल चव्हाण ऑन स्ट्राईक आहेत. पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. निखिल चव्हाण ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि 4 धावा. 4 रन चौकार. 24 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय राहू संघाच्या. दुसरं षटक सुरू आहे मैदानामध्ये. अमोल नातू गोलंदाजी मार्कवरती आहे. 24 धावा. आजच्या दिवसभरातील पहिला सामना आपण पाहतोय. आमदार राहुल दादा कुलप्रशिक्षण राहू आणि पिंपळगाव. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी सुंदर आणि पुन्हा एकदा जबरदस्त फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. 4 रन चौकार. निखिल चव्हाण यांच्या बॅटमधून एक दुसरा चौकार आपण येताना पाहतोय मैदानावरती. सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय. धावसंख्या 28 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. दुसरं षटक सुरू आहे मैदानामध्ये. अमोल नातू वरती एक प्रहार केले जातात. पाहायचे पुढील चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त फटका त्या ठिकाणी आणि 6 धावेसाठी वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. जबरदस्त तडका आपण पाहिला. निखिल शिंदे आपलं निखिल चव्हाण यांच्या बॅटमधून एक जबरदस्त तडका आपण पाहतोय 6 धावेंसाठी. 34 धावा धावपलकीवरती. अमोल नातूवरती एक प्रचंड मोठं आक्रमण आपण मैदानामध्ये पाहतोय. 34 धावा धावपलकीवरती आहेत राहू संघाच्या. एक बहारदार षटकार आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त तडका आणि पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी 4 रन चौकार. एक आक्रमक खेळी या षटकामध्ये आपण पाहतोय. निखिल चव्हाण यांच्या बॅटमधून 2 चौकार 3 चौकार 1 षटकार येताना पाहतोय आपण मैदानामध्ये. तब्बल 38 धावा धावपलकीवरती आहेत. दुसरं षटक सुरू असताना मैदानामध्ये 38 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा
पाहायचे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एवना एक धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न नसेल त्या ठिकाणी एक धाव एवना पूर्ण होते. 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये. धावपिलकेवरती 39 धावा आमदार राहुल दादा कुलप्रशितान राहू संघाच्या तब्बल 39 धावफलकावरती धावा आहेत. अनिल वल्लेकर तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल मैदानामध्ये आपल्याला पाहायचं आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत गफार खान सर, स्क्वेअर लेग पंच आहेत विजू हाडके आणि MCC कोरर गुणलेखक आहेत रेहान खान आणि PTC लाईव्हच्या माध्यमातून दादा कोलते आपल्या माध्यमात जोडले गेलेले आहेत. पहिला चेंडू आपण यात पण पाहतो, वाईट चेंडूची घोषणा होते त्या ठिकाणी. अतिरिक्त एक धाव मैदानामध्ये पाहतोय आपण. 40 धावा धावपलकेवरती. पाहायचे पुन्हा एकदा त्या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने चेंडू एक धाव एवना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. दुसरे धाव त्या ठिकाणी एवना पूर्ण होते. गुड रनिंग विकेट विकेट आपण पाहतोय मैदानावरती. त्रेचाळीस धावा 42 धावा धावकावर पाहतोय. 42. पाहायचे पुन्हा एकदा झेलवाची मोठी संधी त्या ठिकाणी, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एवना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 43 धावा धावबलकेवरती आपण पाहतोय राहू संघाच्या. एक आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय राहू संघ. निखिल चव्हाण आणि प्रतीक शिंदे यांच्या बॅटमधून आपण एक आक्रमक खेळ पाहिले. चला स्पीडअप करून घ्यायचे पटकन. त्रेचाळीस धावा धावबलकेवरती आहेत. पुन्हा एकदा पाहायचे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि 2 धावा एवना त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 45 धावा धावबलकेवरती आपण पाहतोय आमदार राहुल दादा कुलप्रतिष्ठान राहू संघाच्या. 45 धावा. या षटकामध्ये थोडंसं थांबवलंय अनिल वाल्हेकर. या षटकामध्ये अतिशय बहारदार गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण मैदानामध्ये. पाहूया पुन्हा एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहतोय आपण. षटकार 6 धावा. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार एक सुपरसॉनिक षटकार आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रतीक शिंदे एक बहारदार षटकार ठोकतोय त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय आपण. धावपलकेवरती जर धावा पाहिल्या तर तब्बल 51 धावा. अर्धशतक पूर्ण होते राहू संघाच्या मैदानामध्ये पाहतोय आपण. 51 धावा धावपलकेवरती. एक बहारदार खेळी प्रतीक शिंदे आणि निखिल चव्हाण. पाहूया पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल त्या ठिकाणी होतोय आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. पहिला
आणि झेलबाद होतोय त्या ठिकाणी फलंदाज प्रतीक शिंदेला थांबावं लागतं या ठिकाणी. एक्कावन्न धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. एक जबरदस्त खेळी प्रतीक शिंदे यांच्या बॅटमधून आपण पाहिली मैदानामध्ये. न्यू बॅटर्स गामा जगताप आपण पाहतोय मैदानावरती. पाहायचं इथून पुढे गामा जगताप कशा प्रकारे फलंदाजी करतायत. नो चेंडू, नो चेंडूची घोषणा आहे मुख्य पंच गफार खान सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानावरती. फ्री हिटची मोठी संधी असणार आहे इथून पुढे. पाहायचंय एक मुक्त फटका खेळण्यासाठी फलंदाजाला या ठिकाणी ॲडव्हान्टेज असणार आहे. पाहायचंय फ्री हिटची मोठी संधी आहे. मारलेला चेंडू आणि पाहायचंय एक जबरदस्त धडका. खूप लांब वरचा षटकार ठोकलाय. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. ब्रँडेड हिट षटकार. जबरदस्त तडका आपण पाहतोय. गामा जगताप यांच्या बॅटमधून एक सुपर सॉनिक षटकार येताना पाहिला मैदानावरती आपण. 58 धावा धावपलकावरती आहेत. खेळ संपला. 58 धावा. स्पीडअप 58 धावा 3 षटकांच्या खेळ संपलाय मैदानामध्ये. 58 धावा राहू संघ. दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. स्पीडअप मध्ये सामना चालू ठेवायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 58 धावा धावपलकेवरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पाहायचंय. दुसरं षटक घेऊन काका शितोळे. पहिला चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी. नो चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण मैदानावरती. फ्री हिटची मोठी संधी असणार आहे इथून पुढे. डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी 2 धावा आपण पाहतोय परत. 61 धावा धावपलकेवरती पाहतोय आपण मैदानामध्ये. आमदार राहुल दादा कुलप्रशिष्ठान राहू संघाच्या 61 धावा. फ्री हिटची मोठी संधी असणार आहे. मुक्त फटका खेळण्यासाठी ॲडव्हान्टेज असणार आहे इथून पुढे. पाहायचे मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. एक बाईच्या 2 धावा त्या ठिकाणी. 2 धावा. 63 धावा धावपलकेवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिशय बहारदार खेळी आपण पाहतोय मैदानामध्ये आतापर्यंत. निखिल चव्हाण यांच्या बॅटमधून 9 चेंडू आणि 24 धाव्यांची खेळी निखिल चव्हाण यांच्या बॅटमधून आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचंय फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू बाहेर गेलेला आहे. एक टप्पा घेत 4 रन. चौकार. जबरदस्त तडका. चौकार. सदुसष्ट धावा धावपलकीवरती आहेत. एक बहारदार खेळी आपण पाहतोय निखिल चव्हाण यांच्या बॅटमधून मैदानावरती. काका शिंदेवरती एक मोठं आक्रमण पाहतोय आपण या षटकामध्ये होत आहे. काका शितोळे एक पाहिजे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू असणार आहे त्या ठिकाणी. कोणती धाव नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडू आपण येताना पाहतोय. काका शितोळे एक बहारदार गोलंदाजी करतोय. पाहूया पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा थोडंसं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि 2 धावा डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी आहेत. 69 धावा धावपलकेवरती राहू संघाच्या आपण पाहतोय. 69 धावा. पाहायचंय इथून पुढे पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय आणि 4 रन चौकार. जबरदस्त तडाखा आपण पाहतोय. निखिल चव्हाण यांच्या बॅटमधून एक जबरदस्त तडाखा येतोय 4 धाव्यांसाठी. धावपलकीवरती तर नजर टाकली तर धावपलकावरती धावा आहेत त्या 73 धावा. 34 धावा निखिल चव्हाण या ठिकाणी पाहतोय आपण. एक आक्रमक खेळी निखिल चव्हाण यांच्या बॅटमधून आपण पाहतोय मैदानावरती संघासाठी. काका शितोळेवरती एक मोठं आक्रमण चढवलं या षटकामध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव. पाहायचंय पुन्हा एकदा नो चेंडू त्या ठिकाणी पाहतोय आणि 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. नो चेंडू असेल त्या ठिकाणी नो चेंडू असणार आहे. इथून पुढे मुक्त फटका खेळण्यासाठी एक मोठी संधी आहे गामा जगताप यांच्याकडे. फ्री हिट चेंडू असणार आहे इथून पुढे. धावफलकावरती धावा आहेत त्या 76 धावा. अतिशय बहादर चेंडू त्या ठिकाणी पेश केला. 1 धाव एवनापूर. दुसरा धावेचा प्रयत्न होता का व्हायचा परंतु नाही. त्या ठिकाणी 1 धाव एवना पूर्ण होते. तब्बल 4 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये धावपलकावरती. 77 धावा. 77 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं आहे. सत्याहत्तर धावा धावपलकावरती पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिला चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी मारलेला चेंडू त्या ठिकाणी मात्र 1 धाव एवना पूर्ण होते. अजय चव्हाण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 5व्या षटकाला सुरुवात करतायत मैदानामध्ये. चेक केलं जात आहे. फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा पाहायचं निखिल चव्हाण याने एक जबरदस्त तडाखा ठोकला त्या ठिकाणी. एवना 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. पाहायचंय रनआउटची मोठी संधी आणि रनआउट स्वरूपात एकाने फलंदाज बाद होत आहेत. गामा जगताप यांना मैदानावर सोडावं लागतंय. धावपलकावरती धावा पाहिल्या तर तब्बल 79 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजय चव्हाण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 79 धावा.
79 धावा धावबलकेवरती आपण पाहतोय. आणि न्यू बॅट्समन, न्यू बॅटर्स भूषण पाहतोय आपण. न्यू बॅटर्स भूषण कशा प्रकारे फलंदाजी करतो इथून पुढे. पहिल्या चेंडूवरती पाहायचंय, पुन्हा एकदा कोणती धाव नसणार आहे त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये. अजय चव्हाण या षटकामध्ये एक बहारदार गोलंदाजी करतोय. अजय चव्हाण पाहायचंय 5व्या षटकामध्ये थोडंसं प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न इथून पुढे होतोय. मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय, झेल, एक उत्कृष्ट झेल आपण पाहतोय त्या ठिकाणी. भूषण यांना थोडंसं थांबावं लागतं या ठिकाणी. मोठी विकेट शेताना पाहतोय मैदानामध्ये आपण. धावफलकेवरती जर 79 धावा आहेत. अजय चव्हाण अतिशय भारदार गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. थोडंसं रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे या षटकामध्ये अजय चव्हाण यांनी. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी वाईट चेंडू आहे. अतिरिक्त एक धावा आपण पाहतोय. 81 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 83 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजय चव्हाण या षटकामध्ये बहारदार गोलंदाजी आपण पाहतोय अजय चव्हाण यांची. पाहूया. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचं. एक धाव एवना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का मैदानामध्ये पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि धावबाद होत आहे त्या ठिकाणी. आणि 84 धावा राहू संघाच्या झालेल्या आहेत. आणि जिंकण्यासाठी 85 धावेंचा आव्हान आहे पिंपळगाव संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या राहू संघ. 85 धावांचा पाठलाग इथून पुढे यंगर्स पिंपळगाव संघाला करायचा आहे. चला राहू संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. चला पटकन बॅटर्स चला आतमध्ये. बॅटर्स यंगर्स पिंपळगाव संघ बॅटर्स आतमध्ये पाठवा. सलामीची जोडी आतमध्ये पाठवा.
85 धावांचा पाठलाग इथून पुढे आपण पाहणार आहोत. यंगर्स पिंपळगाव संघाला तब्बल 85 धावा, 30 चेंडूमध्ये 85 धावांचं एक मोठं आव्हान असणार आहे इथून पुढे पाहायचं मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सचिन कुंभार यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला काका शितोळे, नॉन स्ट्राईकला अजय चव्हाण अशी सलामीवर आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू आपण पाहतोय काका शितोळे यांच्या बॅटमधून, परंतु थोडंसं एक धाव त्या ठिकाणी एव्हाना पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव येताना आपण पाहतोय मैदानामध्ये. पाहूया पुन्हा एकदा अजय चव्हाण यांच्या बॅटमधून एक जबरदस्त तडका आपण पाहतोय. 6 धावांसाठी वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका, षटकार. जबरदस्त तडका आपण मैदानामध्ये पाहतोय. अजय चव्हाण यांच्या बॅटमधून एक सुपरसॉनिक षटकार आपण मैदानामध्ये पाहतोय. सात धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवरती एक बहारदार षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहतोय आपण मैदानामध्ये. सचिन कुंभार गोलंदाजी मार्कवरती आहेत. षटकार ठोकल्यानंतर पुढील चेंडू निर्धाव टाकला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव येताना पाहतोय मैदानामध्ये आपण. बहारदार गोलंदाजी पाहतोय. एक षटकार ठोकल्यानंतर सलगचे 2 चेंडूवर 2 निर्धाव चेंडू येत आहेत आपण पाहतोय. अजय चव्हाण फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक आहेत. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एव्हाना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे त्या ठिकाणी. एक धाव एव्हाना पूर्ण होते. धावपलकावरती धावा पाहिल्या तर तब्बल 8 धावा धावपलकावरती आहेत. काका शितोळे इथून पुढे पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये. बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये सचिन कुंभार अतिशय बहारदार गोलंदाजी आत्तापर्यंत पाहतोय मैदानामध्ये आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावपलकावरती 8 धावा. एक बहारदार गोलंदाजी त्या षटकामध्ये आपण पाहिली. 8 धावा खर्च करत पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती शंकर देशमुख. पहिला चेंडू निर्धाव वाईट चेंडू असेल त्या ठिकाणी. वाईटची घोषणाची होती त्या ठिकाणी. आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. वाईट चेंडू आहे. वाईड आहे. वाईड अतिरिक्त एक धाव त्या ठिकाणी वाईट चेंडू असेल. धावपलकीवरती जर 9 पाहिलं आपण तर 9 धावा धावपलकीवरती आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. शंकर देशमुख गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे. अजय चव्हाण ऑन फायर. षटकार येतोय मैदानामध्ये. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका, षटकार. एक सुपरसॉनिक षटकार आपण पाहतोय अजय चव्हाण यांच्या बॅटमधून. हा दुसरा षटकार येताना मैदानामध्ये पाहतोय आपण. धावपलकीवरती तब्बल 15 धावा
धावपलकीवरती आहेत. एक बहारदार खेळी आपण पाहतोय अजय चव्हाण यांची मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कड आणि अजय चव्हाण यांना त्या ठिकाणी थांबावं लागतंय. जड अंत करणारे का होईना मैदान या ठिकाणी सोडावं लागतंय. शंकर देशमुख यांनी पहिल्या चेंडूवरती एक मोठा मासा गळाला लावला आहे. विकेटचं पतन झालं आहे मैदानामध्ये. अजय चव्हाण यांना थोडंसं थांबावं लागतं आहे. पुन्हा एकदा पाहायचंय अमोल लातू ऑन फायर आणि षटकार येतोय मैदानामध्ये. 6 धावा. वाघाची दाड फोडलाय पहाड. वंगली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. 6 धावा. सुपरसॉनिक षटकार येताना पाहतोय मैदानामध्ये. अमलनाथ यांनी पहिल्या चेंडूवरती एक गगनचुंबी षटकार येताना पाहिला आपण. एक दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. धावपलकावरती धावा पाहिल्या तर 21 धावा. पुन्हा एकदा पाहायचंय अमलनाथ ऑन फायर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि खूप लांबवरून धावत त्या ठिकाणी झेल बाद होतोय. त्या ठिकाणी अमलनाथू मात्र थोडंसं थांबावं लागतंय. पहिलं षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती अमलनाथू एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी झेल बाद होत आहेत आणि त्या ठिकाणी थांबावं लागतंय. विकेटचं होईल पतन. संतोष ऑन स्ट्राईक असणार आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. पाहायचंय मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय आणि पाहायचंय मैदानामध्ये आणि षटकार. 6 धावा. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. सुपरसॉनिक षटकार येताना पाहतो मैदानामध्ये आपण. बाहेर बस. बाहेर बस. बाहेर जगताप बॉल नको धरू. बाहेर गेल्यानंतर बॉल टाक. सत्तावीस धावा. धावपलकीवरती आपण पाहतोय. संतोष मात्र आले एक मोठा फटका खेळतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा जबरदस्त धडका. षटकार. वाघाची मोठी धाड आपण पाहतोय त्या ठिकाणी. षटकार येताना पाहतोय. डबल दुसरा षटकार. संतोष लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2-6 आपण पाहतोय. एक सुपरसॉनिक षटकार मैदानावरती संतोषने ठोकलेला आहे. धावपलकीवरती धावा आहेत त्या 33 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकीवरती 33 धावा. यंगर्स पिंपळगाव संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. 33 धाव संख्या. चला स्पीडअप करायचं आहे. 3ऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. पुन्हा एकदा सचिन कुंभार गोलंदाजी मार्कवरती आहेत. 3ऱ्या षटकाला सुरुवात करतायत सचिन कुंभार मैदानामध्ये आपण पाहतोय.
ऑन स्ट्राईक काका शितोळे. पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी केली जाते काका शितोळे. पहिला चेंडू पाहतो त्या ठिकाणी आपण आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा. डिक्लेरेशन झोन 2 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. 35 धावा धावपलकेवरती. काका शितोळे यांनी एक जबरदस्त लढा खेळला, परंतु त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन असल्यामुळे 2 धावा प्राप्त होत आहेत. पाहायचं आहे काका शितोळे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी एक धाव पूर्ण देवाना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा एवढा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. एक चित्ताची चपळाई म्हणता येईल त्या ठिकाणी. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. चित्ताची चपळाई नाही आपण पाहतोय मैदानावरती. 37 धावा धावपलकीवरती. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचं क्षेत्ररक्षक आहे, परंतु डिक्लेरेशन झोन 2 धावा. 39 धावफलकावरती धावा आहेत. इथून पुढे 15 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू मध्ये 46 धावा इथून पुढे जिंकण्यासाठी असणार आहे. काका शितोळे मात्र प्रयत्न करतोय. पाहायचंय तो संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये काका शितोळे यांना. पुन्हा एकदा पाहायचं एक जबरदस्त तडाखा पाहतोय मैदानामध्ये आपण आणि षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार सुपरसॉनिक षटकार आपण पाहतोय काका शितोळे यांच्या बॅट मधून. जबरदस्त तडाखा मैदानामध्ये. 6 धावा. बहारदार षटकार येताना पाहतोय काका शितोळे. मात्र प्रयत्न करतायत, मात्र संघर्ष मात्र तुम्हाला करावा लागणार आहे मैदानामध्ये. जर सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करावाच लागणार असणार आहे इथून पुढे. चौदा चेंडू मध्ये 40 धाव्यांची गरज इथून पुढे पिंपळगाव संघाला असणार आहे. पाहायचंय मैदानामध्ये काका शितोळे मात्र ऑन स्ट्राईक आहे. एक सुपरसॉनिक षटकार ठोकलाय काका शितोळेंनी. पाहतो ना आपण मैदानामध्ये पाहतोय षटकार. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहिजे क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या मागे. 1 धाव एवढा त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, परंतु नाही. 1 धाव एवढा पूर्ण होते. धावपलकीवरती धावा पाहिल्या तर 46 धावा आहेत. इथून पुढे अजूनही 13 चेंडू मध्ये 39 धाव्यांची गरज असणार आहे इथून पुढे. 13 चेंडू 39 धावा. संतोष मात्र 2 षटकार ठोकले संतोषने आतापर्यंत. पाहायचंय मैदानामध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल, अतिरिक्त 1 धाव. मुख्य पंच गफर खान सरांचा या ठिकाणी इशारा येतोय. वाईट चेंडू. स्क्वेअर लेग पंच आमचे विजू हाडके त्या ठिकाणी आहेत. पाहिजे पुन्हा एकदा त्या ठिकाणी 1 धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. कोणती 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. पोलीस मित्र या ठिकाणी अडागळे साहेब यांच्या ठिकाणी तुषारदादा करंडक 2026 मध्ये आम्ही करतो सहर्षाचं स्वागत. जेजुरी संघ आपण आला असाल तर या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. तुषार इनामदार यांच्याशी आपण संपर्क साधा. जेजुरी संघ
12 चेंडूमध्ये 37 धाव्यांची गरज. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये काका शितळे आणि संतोष यांनी एक बहारदार कामगिरी केली आहे मैदानामध्ये आतापर्यंत. काका शितळे एक जबरदस्त खेळी करतायत आणि मैदानामध्ये दुसऱ्या बाजूने पाहिलं तर संतोष यांनी 2 षटकार आतापर्यंत खेळलेत मैदानामध्ये. 12 चेंडू 37 धाव्यांची गरज इथून पुढे असणार आहे. पाहायचंय जे दोन्ही संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. जेजुरी संघ आपल्याला शेवटचा पुकार. जेजुरी संघ आपण या ठिकाणी आलात असाल तर आपण तुषार इनामदार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू 37 धावा पाहायचंय. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी मारलेला चेंडू असणार आहे आणि 1 धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 1 धाव. जर 11 चेंडूमध्ये 36 धाव्यांची गरज असणार आहे इथून पुढे. काका शितळे 1 स्ट्राईक आहे. पाहिजे काका शितळे एक पाहिजे पुन्हा एकदा मारलेलं चेंडू ठिकाणी पाहायचंय आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय. 10 चेंडूमध्ये 34 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय 10 चेंडू 34 धाव्यांची गरज. काका शितळे ऑन स्ट्राईक असणार आहे. इथून पुढे आपल्याला जर संघर्ष करावाच लागणार असणार आहे मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. 10 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज इथून पुढे. पुन्हा एकदा पाहायचंय काका शितळे ऑन स्ट्राईक. जबरदस्त तडका आपण पाहतोय मैदानावरती. 6 धावा. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार सुपरसॉनिक षटकार येताना पाहतोय. काका शितळे मात्र मैदानावरती एक बहारदार षटकार ठोकतोय. प्रचंड आक्रमण चढवतोय प्रतिस्पर्धी संघावरती. 6 धावा. 9 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज इथून पुढे संघाला. पिंपळगाव संघाला विजय मिळवायचा असेल तर आपल्याला 9 चेंडूमध्ये 28 धावा करणे गरजेचं असणार आहे. इथून पुढे पाहायचं काका शितळे यांनी एक बहारदार षटकार ठोकलाय मैदानामध्ये. प्रशांत थोरात गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मात्र प्रशांत थोरात यांना थोडंसं प्रचंड आक्रमण चढवलं त्यांच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा पाहायचंय काका शितळे एक जबरदस्त तडका. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. 6 धावा. मैदानावरती आपण पाहतोय काका शितळे मात्र या ठिकाणी थांबायचं नाव घेत नाहीये. काका शितळे एक प्रचंड हल्लाबोल केला या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय. मैदानावरती अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. इथून पुढे पिंपळगाव संघाला जिंकण्यासाठी प्रचंड मोठं आक्रमण चढवलेलं आहे गोलंदाजीवरती. पाहूया काका शितळे. काका शितळे मात्र अतिशय भारदार कामगिरी चालू आहे मैदानामध्ये. काका शितळे यांच्या आपण मैदान पाहतोय. पुढील चेंडू असणार आहे काका शितळे यांच्यासाठी. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी एवना थोडंसं त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होते परंतु 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. सात चेंडू आणि 21 धावा इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. प्रशांत ऑन स्ट्राईक. 7-21 असं इक्वेशन आहे. पाहायचं इथून पुढे संतोष कशा प्रकारे फलंदाजी करतोय मैदानामध्ये. 7 चेंडू आणि 21 धावा. पाहूया. पुन्हा एकदा जबरदस्त आपण मैदानामध्ये पाहतोय आणि षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. जबरदस्त तडका. षटकार. सुपरसॉनिक षटकार आपण मैदानामध्ये पाहतोय. बहारदार कामगिरी संतोष आणि काका शितळे. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज.
6 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज इथून पुढे असणार आहे पाहायचंय मैदानामध्ये. सहा चेंडू 15 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. चला स्पीडअप करायचंय. 6 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज असताना संघाचा कणा, संघाचा संघनायक आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. निखिल चव्हाण गोलंदाजी मार्कवरती आहे. तिथून पुढे पाहायचंय कशा प्रकारे 6 चेंडू हाताळणार आहे तिथून पुढे आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे काका शितोळे ऑन स्ट्राईक आतापर्यंत बहारदार कामगिरी करतात काका शितोळे. अकरा चेंडूमध्ये 28 धाव्यांची एक आक्रमक खेळी काका शितोळे यांची आपण पाहतोय मैदानामध्ये. 6 चेंडू 15 धावा. पाहूया पहिला चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पाहायचं एक धाव पूर्ण होते, दुसरं धावचा प्रयत्न होतो पाहायचं मैदानामध्ये आणि मला असं वाटतंय दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. त्या ठिकाणी 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत मैदानामध्ये. 5 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज असणार. इथून पुढे पाहायचंय काका शितोळे आतापर्यंत प्रचंड आक्रमण करतोय प्रतिस्पर्धी संघावरती. 30 धावांची एक आक्रमक खेळ आतापर्यंत काका शिंदे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. पाहूया काका शितोळे आणि काकाचा खेळ मात्र या ठिकाणी थांबलाय. एक जबरदस्त चेंडू आपण हाताळलेला पाहतोय निखिल चव्हाण यांना आणि विकेटचं होईल पतन त्या ठिकाणी फलंदाज बाद. चार चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. अनिल वल्हेकर ऑन स्ट्राईक पाहायचंय मैदानावरती. अनिल वल्हेकर मात्र या ठिकाणी पुढे पाहायचंय. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणता येईल आपण त्या ठिकाणी पाहतोय. सोमनाथ नवले त्या ठिकाणी आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. 3 चेंडूमध्ये 12 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. संतोष ऑन स्ट्राईक. संतोष आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 20 धाव्यांची खेळी करतोय संतोष. पाहायचं इथून पुढे 5 चेंडूमध्ये 20 धाव्यांची आक्रमक खेळी केलेली आहे संतोष यांनी. पाहायचंय पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. एवना एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि 2 धावा त्या ठिकाणी एवना पूर्ण होत आहेत. थोडस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल होत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि 2 धावा. 2 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचे. संतोष ऑन स्ट्राईक. 2 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज. चला चला स्पीडअप करायचंय. सामना चालू करून घ्या. अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये कोणी. स्पीडअप करा. 2 चेंडूमध्ये 10 धावा आपण पाहतोय मैदानामध्ये. संतोष ऑन स्ट्राईक आहे. 2 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. निखिल चव्हाण आतापर्यंत
4 चेंडू हाताळलेत, अतिशय बहारदार गोलंदाजी केलेली आहे. 2 चेंडू 10 धावा. चला संतोष मामा, जिवलक जीवाचा संतोष मामा वाहते. 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. चला सामना चालू करून होणं अपेक्षित आहे, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय संतोष. मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव एवढा पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का पाहायचं मैदान. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. 3 धावा पूर्ण. 4थ्या धावाचा प्रयत्न होतो का पाहायचंय मैदानामध्ये आणि 4 धावा पूर्ण होत आहेत आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा. आत्ताच्या 6 धावा आहेत. 6 धावा आपण मैदानामध्ये पाहतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. 1 चेंडू आणि 4 धावा. संतोष मात्र चला स्पीडअप करायचंय. चला फलंदाज चला. 1 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. 6 धावा आल्या या चेंडूवरती. आपण पाहिलं या दोघांच्या थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, त्यानंतर खराब थ्रो त्या ठिकाणी झाला आणि 6 धावा आपण येताना पाहिल्या मैदानावरती. 1 चेंडू आणि 4 धावा. संतोष ऑन स्ट्राईक. संतोष ऑन स्ट्राईक आहे. इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. निखिल चव्हाण गोलंदाजी मार्कवरती. इथून पुढे पाहायचं कशा प्रकारे. कंपल्सरी चेस असणार आहे सामना. कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू 4 धावा आणि पाहायचं या ठिकाणी सामना मात्र या ठिकाणी आजच्या दिवसभरातील पहिला सामना विन होतोय. आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहुल संघ पहिला विजय नोंदवलेला आहे. त्यांनी आपल्या या दिवसभरातील पहिला सामना विन होत आहेत. राहू संघाचे चला संघनायक आणि जेजुरी संघाचे संघनायक. चला राहू संघाचे संघनायक आणि जेजुरी संघाचे संघनायक चला या ठिकाणी नाणेफेकीसाठी चला.
जेजुरी संघाचे संघ नाईक चला नाणेफेकीसाठी चला. जेजुरी संघ आलेत का? ओके ठीक आहे. चला राहू संघाचे संघ नाईक चला आहेत. चला नाणेफेकीचा कौल केला जातोय त्या ठिकाणी पाहायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुषार इनामदार या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतायत.